नमस्कार. आमच्या अंतरंग या YouTube चॅनलवर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ज्या व्यक्तीला भेटणार आहोत, त्यांच्या मनाची स्पंदनं कागदावर उतरली की त्याच्या बहारदार कविता होतात. त्यांच्या लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककलेच्या अभ्यासातून लोकगंगेचे अनुबंध वाचकांसमोर त्यांनी मांडले. विस्मृतीच्या उंबरठ्यावर गेलेल्या अनेक वस्तूंचा त्यांनी मागोवा घेतला आहे. त्यांच्या विपुल आणि वैविध्यपूर्ण अशा लेखनातून त्यांनी गोव्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, पारंपरिक जीवनाचा महत्त्वपूर्ण असा आढावा घेतला आहे. त्या एक साहित्यिक आहेत, एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, लोकसंस्कृती आणि लोककलेच्या अभ्यासक आहेत आणि त्याचप्रमाणे असंख्य विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या पौर्णिमा टीचर आहेत. मॅडम, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. नमस्कार. नमस्कार. मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल, की आता जो हा व्हिडिओ आम्ही शूट करतोय, तो पालिये गावात माझ्या सासरी शूट करतोय आणि पौर्णिमाताईंचं माहेरही पालिये गावातच आहे. तर मॅडम कसं वाटतंय तुम्हाला तुमच्या माहेरी येऊन? खूप आनंद होतोय मला. कारण माहितीच आहे, की सासूरवाशिनीला जेव्हा माहेरपणाचा आनंद मिळतो, तेव्हा तो अतिशय खूप वेगळा असतो. त्याला शब्दात नाही मांडता येत. कारण आपल्या लोकसंस्कृतीमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, की "जामे रे जामे येते, जामेच्या निघे कोण परी, भरलेल्या ताटावरी माऊली याद करी." तसं म्हणजे आई-वडिलांची आठवण ही या क्षणी येतेच येते. पौर्णिमा मॅडम त्यांच्या कामाच्या स्वरूपातून त्या फक्त गोव्यातच नाही तर पूर्ण गोवा, महाराष्ट्र आणि देशभर त्यांच्या कार्यातून त्या पोहोचलेल्या आहेत. त्यांचा अभ्यास लोकसंस्कृती, लोककला, लोकपरंपरा याबद्दलचं त्यांचं जे संशोधन आहे आणि वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी जे वर्तमानपत्रातून किंवा इतर पुस्तकातून सातत्याने त्या लेखन करत असतात. त्यांची स्पंदन हा काव्यसंग्रह अनुबंध लोकगंगेचे, विस्मृतीच्या उंबरठ्यावर आणि गोव्यातील धालोत्सवाचे स्वरूप ही पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी स्मरुनी गोमंत देवी हे महानाट्य लिहिलं होतं आणि माझ्या अंगणातच आहे हा ओवीबद्ध नाटकाचा प्रयोगही त्यांनी केला आहे. त्याचं लेखन केलं आहे. आणि त्यांच्या भरीव अशा सामाजिक, साहित्यिक आणि लोकपरंपरेतील कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार लाभले आहेत. मॅडम, तुम्ही तुमच्या कामामधून, तुमच्या लेखनातून आम्हाला भेटत असता, आम्हाला माहिती असते हं. त्याची. पण या सगळ्याची सुरुवात कशी झाली? त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. तुमचं बालपण, तुमचं शिक्षण. बालपण माझं पेडणे तालुक्यातील पालिये गावामध्ये झालं. याच गावातला माझा जन्म. ही भूमी संत सोहिरोबानाथ आंबिये यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि माझे वडील पांडुरंग परब हे शिक्षक होते. हेडमास्टर म्हणून नंतर ते निवृत्त झाले. त्यामुळे घरामध्ये ते एक सांस्कृतिक आणि शैक्षणिक असं वातावरण माझ्या बालपणापासून मला मिळालेलं आहे. आणि माझा मोठा भाऊ दादू, ज्याला मी भाई म्हणतो, म्हणजे तो सुद्धा लिखाण करायचा. कविता लेखन किंवा बाकीचं लेखन हे चालूच असायचं. त्यामुळे हे सगळं वातावरण मी बघत-बघतच वाढलेले होते. आणि माझं शिक्षण आता एम-ए, बी-एड झालेलं आहे. माझा विषय मराठी आहे आणि तो विषय घेऊन मी मग पुढे गेलेले आहे. म्हणजे ह्या सगळ्या परिसरामध्ये, पालियेगावच्या परिसरामध्ये माझं सगळं बालपण, माझं 10वी पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे. आणि या गावाशी माझं एक बंध जे आहे जन्मापासून जुळलेले आहेत. आणि लेखनाला कधी सुरुवात झाली? लेखनाला म्हणजे जसं मी म्हटलंय, की माझे वडील हे नाट्य दिग्दर्शक होते. स्वतः नाट्यलेखन करायचे. त्यांची पुस्तकं नाटकाची प्रकाशित झालेली नाहीयेत. परंतु त्यांनी विपुल प्रमाणात नाट्यलेखनं केलेले होते आणि अगदी शेवटपर्यंत त्यांनी नाट्य दिग्दर्शितही केलेली होती. त्यामुळे ते जेव्हा दिग्दर्शन करायचे, तेव्हा मी स्वतः त्यांच्या बरोबरीने असायचे. माझा भाऊ सतत काहीतरी लेखन करायचा. माझ्या इतर बहिणी ज्या आहेत, मोठी बहीण, त्याच्यानंतरची बहीण, ती वाचन वगैरे करायची. त्यामुळे घरामध्ये हे वातावरण होतं. म्हणजे बालपणापासूनच मी वर्तमानपत्र आमच्या घरामध्ये बघत आलेली आहे. तर हे सगळीजण वाचन करतात. मग तो परिणाम माझ्यावरती झाला आणि हे सगळं लेखन मी म्हणजे छोटे-छोटे कविता करणे किंवा छोटे लेख लिहिणं, हे सगळं मी त्या वयामध्ये शालेय जीवनामध्येच सुरू केलं. म्हणजे 8वी मध्ये असताना माझी पहिली कविता प्रकाशित झाली
आणि त्याच्यानंतर मला म्हणजे साहित्य संगम मांद्रे ही जी आदरणीय गजानन मांद्रेकर सर यांनी जी संस्था सुरू केली होती, त्या संस्थेवरती मी सदस्य म्हणून रुजू झाले आणि त्याच्यानंतर त्या संस्थेची मी अध्यक्षाही झाले. आणि कवितेला एक वेगळं वळण, ह्या लिखाणाला एक वेगळं वळण लागलं. परंतु लेखन हे आणखी वेगळ्या अँगलने करायचं असतं. ते समाजासाठी असतं किंवा कोणीतरी वाचक असतो किंवा त्याच्यामधून कुणाला तर काहीतरी प्रेरणा मिळायला हवी. हा जो विचार रुजला तो माझ्या लग्नानंतरच. जे लेखनाला माझ्या एक योग्य दिशा मिळाली, योग्य बळ मिळालं आणि ते एका वेगळ्या अंदाजाने किंवा वेगळ्या अंगाने जे बहरलं, ते माझ्या लग्नानंतर. तुम्ही विषय काढलाच आहे तर मी विचारते अ, सरांची भेट कशी झाली राजेंद्र केरकर सरांची? म्हणजे आम्ही एकत्रितपणे कामाला होतो. पहिल्यांदा म्हणजे मुळगावच्या ज्ञानप्रकाश उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये, जिथे मी अजूनही शिकवते. त्यात हायर सेकंडरीमध्ये तेही शिक्षक म्हणून रुजू झाले. परंतु त्याही पेक्षा पूर्वी ते गोमंतक मराठी अकादमीमध्ये होते आणि तिथं जरा तोंड ओळख होतीच. परंतु नंतर एक सहकारी म्हणून त्यांची ओळख मला ज्ञानप्रकाश उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये झाली. हं. आणि या सगळ्या तुमच्या वाटचालीत त्याचाही त्यांचा महत्त्वपूर्णच योगदान आहे. किंबहुना त्यांची प्रेरणा, सततचं प्रोत्साहन आणि सोबतीनं चालणं, हेच खरं तर या सगळ्या लिखाणामागचं गमक आहे. म्हणजे लेखन नाही तर मी एरवी लेखन करत राहिले असते. म्हणजे मनात जेव्हा भावना निर्माण होतात, तेव्हा त्या व्यक्त करायच्या. कविता सुरुवातीपासूनच मी लिहीत होते, छोटे-छोटे लेख लिहीत होते. परंतु त्यांनी योग्य वळण लावलं त्या लिखाणाला आणि हे लिहायलाच हवं, हे लेखन हे करायलाच हवं. हो, स्वतःचा आनंदही त्याच्यामध्ये आहे आणि समाजभान बाळगून ते लेखन करायला हवे. हा विचार जो माझ्या मनामध्ये रुजला, तो त्यांच्या सहवासामध्ये रुजला. छान. हं. आणि मग त्यानंतर तुम्ही लोकसंस्कृती किंवा लोककला, लोकपरंपरा या विषयांकडे कधी वळलात? हं. म्हणजे मला बालपणापासून ना ह्या सगळ्या गोष्टींची खूप आवड होती. मला माहिती आहे की आमच्या घराशेजारीच म्हणजे माझ्या चुलतीच म्हणा ते, की ताईबाई, बाईबाई ह्या दोघी असायच्या. त्यांना मी सतत फुगडी घालताना बघितलं होतं. त्यांचा आवाज ताईबाईचा तर आवाज जबरदस्तच होता. म्हणजे त्या चतुर्थीला फुगडी घालायच्या. मग आमच्या वाड्यावरील जो मांगर आहे देवाचा त्याच्यामध्ये सरस्वती पूजन होतं. म्हणजे तिथं फुगडी घातली जायची. मी त्यांच्याबरोबर असायचे. त्यांच्या बरोबरीनं मी फुगडी घालायला जायचे. नंतर आपल्या गावामध्ये जो धालो होतो, त्या धालोमध्ये मी तो धालो बघण्यासाठी सगळ्या बायका बरोबर जायचे. त्यांच्या बरोबरीनं रात्र-रात्र जागवायचे. एक आवड म्हणून हे सगळं मी करायचं. त्यावेळी अतिशय बारकाईने ह्या सगळ्यांचं निरीक्षण केलं होतं आणि मला माहिती नव्हतं, की यांच्यावरही लिखाण वगैरे होऊ शकतं. म्हणजे लोकसाहित्य विषय जो आहे, लोकसाहित्याचा कॉलेजमध्ये गेल्यानंतर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेताना त्याची तोंड ओळख झालेली होती. पण हा एक वेगळा विषय आहे. त्याच्यावर लिहू शकतो आपण. तो अभ्यासाचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये एक वेगळा समाज आपल्याला अनुभवता येतो किंवा महिलांचं एक वेगळं विश्व येतं. हे सगळं माझे पती राजेंद्र केरकर यांच्याचमुळे मला जाणवलं आणि त्यांनीच योग्य असं म्हणजे त्यांनी मला ह्या लिखाणाला योग्य अशी दिशा दिली आणि हे असं-असं लिखाण महत्त्वाचं आहे त्यांनी सांगितलं आणि माझं लग्न झाल्यानंतर म्हणजे पूर्वी गोमंतक मराठी अकादमी जी होती, तिथं अ.का. प्रियोळकर संशोधन शिष्यवृत्ती सुरू झाली होती आणि ती शिष्यवृत्ती मला मिळाली. तिथं डॉक्टर प्रल्हाद वडेर सर होते किंवा आपले पद्मश्री खेडेकर होते. म्हणजे त्यांनी माझं सिलेक्शन केलं आणि मला ती शिष्यवृत्ती मिळाली. त्याच कालखंडामध्ये पद्मश्री विनायक खेडेकर यांनी मला एक पत्रही लिहिलं, की तुला ही जी शिष्यवृत्ती मिळालेली आहे, ती हे सगळं लेखन पुढे नेण्यासाठी मिळालेली आहे. हे प्रेरणादायी पत्र जे आजपर्यंत माझ्याकडे आहे. म्हणजे हे सगळं झालं आणि तिथून माझा तो सगळा प्रवास झाला आणि पहिल्यांदाच म्हणजे धालोत्सवाचे म्हणजे गोमंतकीय धालोत्सवाचे स्वरूप हा माझा विषय होता आणि त्या विषयात मी संपूर्ण गोवाभर फिरलेले आहे. धालोच्या दिवसात प्रत्यक्षात जेव्हा धालो उत्सव सुरू व्हायचा, तिथं मी रात्र-रात्र जागून मांडावरती राहिलेले आहे, डॉक्युमेंटेशन केलेलं आहे आणि मग ते सगळं मी पाठवलेलं आहे. ते सुद्धा त्यांनी गृहीत धरलं आणि त्याच्यानंतर ते अकादमीनंच पुस्तक प्रकाशित केलं आणि एक ग्रंथ दस्तऐवज स्वरूपामध्ये तो तयार झाला. आणि या कामामध्ये मला अनेक कलाकार भेटलेले आहेत. आपल्या गोव्यातीलच म्हणजे संपूर्ण कुटुंबाने जे स्वतःला नाटकामध्ये झोकून दिलेलं आहे. ते कुटुंब म्हणजे विजय कुमार नाईक सर जे आहेत त्यांचं कुटुंब आणि त्यांची आई जी आहे, त्या आईची मला भेट झाली त्यांच्या मांडावरती आणि कलाकार कसा असतो याची ओळख मला त्यांच्यापासून झाली.
म्हणजे तो आयुष्यभर कसा झणझणीत असतो. त्यांना झोपेतून सुद्धा उठवलं तरी सुद्धा ते गाऊ शकतात आणि त्यांचं संपूर्ण घराणंच कलावंतांचं. म्हणजे नाटकामध्ये काम करणारी ही माणसं होती. त्याशिवाय हे लोकमांड जे आहे ते त्यांनी जिवंत ठेवले होते. त्यामुळे हा सगळा असा प्रवास सुरुवातीपासून झाला, की चांगली माणसं भेटली, अभ्यास करणारी माणसं भेटली आणि माझ्या घरातून मला तर सगळ्यांचं सहकार्य हे होतंच. ही सगळी प्रेरणा घेऊन मी हे सगळं करू शकले. अ, हा जो तुम्ही अभ्यास केला अ, लोकसंस्कृतीचा, मग त्याचं माहितीच्या स्वरूपातच फक्त संकलन झालं, की त्याचे आणखीन काही परिणाम झाले, म्हणजे त्या नाही, लोककलाकारांच्या बाबतीत? ही नुसती माहिती नव्हती. म्हणजे सुरुवात झाली ती मला आवडत होतं म्हणून ही सुरुवात झाली. ती काहीतरी तर मी आता माझ्या नवऱ्याबरोबर बऱ्याच वेळा फिरलेले आहे. कारण त्यांना ते संशोधनाचं म्हणजे त्यांचं सततचं कार्य आहे. प्रचंड हा माणूस फिरलेला आहे. आणि माझ्या लग्नानंतर मी जवळ-जवळ 4 वेळाला त्यांच्याबरोबर आणि त्याच-त्याच जागेवर परत-परत गेले. स्वतः मी वही नेत होते, पेन नेत होते. पण तरीसुद्धा म्हणजे ते जे काही टिपून घ्यायचं होतं, ते टिपून जरी घेतलं होतं, तरीसुद्धा ती भावना निर्माण होत नव्हती. म्हणजे हे सगळं परत एकदा म्हणजे नवीन रूपामध्ये मी आणायला हवं असं. पण परत सातत्याने जाऊन त्यांनी माझ्या काना-मनामध्ये भरवलं, की नाही हे करायला हवं, करायला हवं. आणि नंतर मग ते सुरू झालं, की अरे मी या जागेवरती 4 वेळा येऊन पोहोचलेले आहे आणि 5व्या वेळी मी त्याच्यावरती लिहिलं. म्हणजे ते माझं मनन, चिंतन हे सगळं सुरू होतं आणि प्रचंड भ्रमंती झाले या निमित्तानं आणि हे सगळं लिखाण झालेलं आहे आणि ती नुसती माहिती गोळा करणं नव्हतं. कारण जर समजा एका लोकगायिकेकडे मी बसले, तर तिचं मला सगळं एकंदरीत सांस्कृतिक अंग दिसायचं. त्याचबरोबर तिचं समाजभान जाणवायचं आणि कुटुंबामध्ये ती महिला कशी वावरते. कारण जेव्हा मी एक स्त्री म्हणूनच जगत होते, तेव्हा मला वाटत होतं, की अरे ह्या रांगड्या स्त्रिया आहेत, त्या कधी शाळेत गेलेल्या नाहीयेत. त्यांना काहीही माहिती नाही आणि त्यांच्या कडे हे जे धन आहे, ते धन त्या कशाबरं हे करत असतील. परंतु जेव्हा प्रत्यक्षात मी त्यांच्याशी बोलायला लागले, तेव्हा लक्षात आलं, की त्यांच्याकडे प्रचंड असं ज्ञान आहे. जरी आपल्याला जरी अक्षर ओळख आहे, त्यांना अक्षर ओळख जरी नसली, तरी जगण्याचं भान जे आहे, ते त्यांच्याकडे प्रचंड आहे. आर्थिक स्तर त्यांचा कमी असेल किंवा बाकीच्या गोष्टी त्यांच्याकडे नसतील शान-शौकीच्या, पण जगण्यातला आनंद जो आहे, तो कष्टाचं जगणं जगूनही कसा प्राप्त होऊ शकतो, हे मी त्यांच्याकडे आणि एक-एक स्त्री म्हणजे एक-एक प्रचंड लोकवेद अशा ताकदीची होती. मग तो पुरुष असू दे किंवा ती महिला असू दे. हे जे वेगळं जे महिलांचं जीवन त्यानिमित्तानं मला जवळून अनुभवता आलं. त्यांचं कुटुंब जीवन असू दे, समाज जीवन असू दे, वेगवेगळे समाज जे आहेत, निसर्ग आहे, गोमंतकाचा परिसर जो आहे की आपला प्रदेश म्हणजे काय, आपली भूमी म्हणजे काय, हिचं सांस्कृतिक वेगळेपण, ऐतिहासिक वेगळेपण किंवा सामाजिक वेगळेपण, हे सगळं मला त्या निमित्तानं अतिशय जाणवू लागलं आणि कळत-नकळतपणे ते सगळं माझ्या लिखाणातून प्रतिबिंबित होऊ लागलं आणि नंतर तुम्ही म्हणालात तसं की काय मिळालं याच्यामधून? याच्यामधून मला मोठमोठे सन्मान मिळाले. अ, अशा राज्याच्या वेगवेगळ्या समित्यावरती गोवा कला अकादमी असू दे, कला आणि संस्कृती खाते असू दे, राजीव गांधी सांस्कृतिक केंद्र असू दे, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र असू दे किंवा इतर सगळ्या छोट्या-मोठ्या संस्था ज्या आहेत, त्या संस्थावरती काम करण्याची मला संधी मिळाली. वेगवेगळे महोत्सव आयोजित करण्यात आले. त्या महोत्सवांना जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. त्या म्हणजे त्या महोत्सवामध्ये सहभागी होऊन त्यांना आकार कसा द्यायचा याची संधी मिळाली. मोठमोठ्या कलाकारांना जवळून भेटण्याची संधी मिळाली. बैठकांच्या निमित्तानं बाहेरच्या प्रदेशामध्ये जाऊन तिथली कला अनुभवण्याची संधी मिळाली. हे सगळं मला त्या निमित्तानं मिळालं. याच्या पलीकडे खूप आहे सांगण्यासारखं. म्हणजे हे सगळं अनुभव विश्व मला मी या लोककलेच्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर मला प्राप्त झालेलं आहे. यातून लोककलाकारांना काय साध्य झालं? लोककलाकारांना साध्य झालं म्हणजे लोककलाकारांकडे जे लोकधन आहे, त्याचा अभ्यास जर करायचा असेल, तर त्यांच्या कलांना मला घ्यावं लागलं. पण मी असं नाही त्यांना सांगितलं, की एखादी व्यक्ती आहे, लोकगायिका आहे, ती दिसवड्याच्या कामावर रोजंदारीवरती जाते आणि जर मी तिला सांगितलं, की "मी आत्ता येणार आहे, तुला थांबावं लागणार." तर ते शक्य नाही. त्या लोककलाकाराने जेव्हा मला बोलावलं, मग ती वेळ तिन्ही सांजेची असू दे, सकाळची असू दे, रात्रीची असू दे, त्यावेळेला मी त्यांच्याकडे गेलेले आहे. दुसरं म्हणजे गोवा सरकारने कला आणि संस्कृती खात्याअंतर्गत कलाकारांसाठी वेगवेगळ्या योजना राबविलेल्या आहेत. त्यामध्ये कलाकारांसाठी खास कला सन्मान ही योजना आहे कला आणि संस्कृती खात्याची. मग ही जी योजना आहे ती बऱ्याच ग्रामीण भागातील
खऱ्या सच्च्या कलाकारांना माहिती नाहीये. मग त्यांना नेऊन फॉर्म देणं आणि त्या फॉर्मची सगळी प्रक्रिया करून परत ते कला आणि संस्कृती खात्यामध्ये देऊन त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचं काम आम्ही बऱ्याच ठिकाणी केलेलं आहे. निदान त्या निमित्तानं का होईना त्यांच्या ऋणात थोडंसं तरी म्हणजे एक समाधान मनाला मिळतं. यातून काही मोठं साध्य झालं असं मी म्हणत नाही. परंतु खरा जो कलावंत असतो, त्या कलावंताला माहितीही नसतं, की असं काहीतरी आहे म्हणून. याची जाणीव आमच्यासारख्या लोकांनी त्यांना करून द्यायला हवी. असे अनेक कलाकार होते. आपल्या नगरगावच्या लक्ष्मी हरवळकर आहेत, ज्यांना झोपेतून जरी तुम्ही उठवलं, तरीसुद्धा त्या गायन करू शकतात, नृत्य करू शकतात. किंवा आपले राम हंसकर होते. हे सगळं जे आहे ते मी सातत्याने करत आलेली आहे आणि त्यांच्यामध्ये राहून एक वेगळा आनंद मिळतोच. हा भाग आहे वेगळाच. हो. आणि तुमच्या अभ्यासामुळे असं झालंय का, की कुठली कला जी एक लोप पावत होती, पण त्याला पुनरुज्जीवित करण्याचं हो, काम केलं? असे बरेच प्रयत्न झालेले आहेत. त्याच्यापैकी एक महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे दौले माणीचे वाजव. दौली आणि माण ही लोकसंस्कृतीतील एक महत्त्वाची अशी वस्तू आणि मला माहिती आहे कारण माझ्याही बालपणामध्ये मी प्रत्यक्षात ह्या वस्तू अनुभवलेल्या होत्या. कारण ही जी माण आहे लाकडापासून तयार होणारी, त्या माणीमध्ये पीठ मळलं जायचं. त्याच माणीमध्ये गुरांना पेंड दिली जायची, पाणी दिलं जायचं आणि तीच माळ चतुर्थीच्या दिवसात वाजवली सुद्धा जायची. हो ना, म्हणजे हे सगळं लोकगीतं गायन होतं दौलेमाणीचे वाजप म्हणून. ते सगळं लुप्त झालेलं होतं. अगदी पूर्णपणे विस्मृतीमध्ये गेलेलं होतं. परंतु कला आणि संस्कृती खात्याची गुरु-शिष्य परंपरा जी आहे, त्या परंपरेअंतर्गत ही लोप पावलेली लोकगीत कला जी आहे ती आम्ही परत पुनर्जीवित केली. गुरु-शिष्य परंपरेअंतर्गत आणि 10 तरुण मुलींना ही कला शिकवली आणि त्याच्यानंतर ती खूप आता प्रसिद्धीच्या झोतात आली. आता वेगवेगळ्या शालेय पातळीवर वगैरे मुलं ती सादर करतायत. आमची शुभदा चारे जी आहे, तिनं या माध्यमातून स्वतःचं योगदान दिलेलं आहे. लोककला महोत्सव जो होतो, लोकोत्सव जो होतो दर्या संगमवरती, तिथं सुद्धा ती कला सादर करण्याची संधी मिळाली आणि त्याचा खूप आनंद. आम्ही गीती गायनसारखा प्रकारही या गुरु-शिष्य परंपरेअंतर्गत पुनर्जीवित केलेला होता. गावणकाणीसारखा प्रकार पुनर्जीवित केला होता. त्यामुळे तो एक आनंद आहे मला हे सगळ्याचा. अ, तुम्ही फक्त शालेय विद्यार्थी घडवले असं नाही, तर लोक परंपरेच्या या प्रवाहात सुद्धा अनेकांना तुम्ही वेगवेगळ्या हं, प्रकारचं शिक्षण दिलं आहे. जसं हं. आता तुम्ही शुभदाचार्यांबद्दल सांगितलं. मला आणखीन एक गोष्ट इथे आवर्जून नमूद करायची आहे, की पौर्णिमा मॅडम आणि राजेंद्र केतकर सर यांच्या घरी राहून अनेक विद्यार्थी घडले आहेत. त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. तर त्याविषयी आम्हाला अधिक जाणून घ्यायला खरंच आवडेल. विद्यार्थी घडलेले आहेत असं तुम्ही म्हणताय. खरंच आहे ते आणि हे सगळं माझ्या लग्नापूर्वीपासून चालू होतं आणि माझ्या लग्नानंतरही ते चालूच राहिलं, की अनेक विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या घरून शाळा कॉलेज करणं शक्य नव्हतं, ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती तेवढी नव्हती आणि वेगवेगळ्या त्यांच्या समस्या होत्या. म्हणजे काही जणांना काहीतरी वेगळं करायचं होतं, म्हणून ते विद्यार्थी आमच्या घरी येऊन राहिले आणि मग आमच्यातीलच एक होऊन गेले. असं नाही की ते आमच्या घरी राहिले म्हणजे त्यांच्यासाठी काही वेगळी खोली आहे, त्यांच्यासाठी काही म्हणजे ते पेइंग गेस्ट म्हणून राहिले असं अजिबात नाहीये. तर ते आमच्या बरोबरीनं त्यांचं सगळं कार्य बसणं, उठणं, जेवणं, खाणं सगळं आमच्याबरोबर आणि तुम्हाला सांगायला मला विशेष आवडेल, की आमच्या घराला कुठल्याच खोलीला चावी नाहीये. एखादी आमची अलमारी असेल, आम्ही कधीच आमच्या घराला कुलूप करून जात नाही, चावी नाहीये आपल्या म्हणजे ही मुलं सगळीकडे म्हणजे आमचं एक विशिष्ट असं जागा आहे, की जी बंदिस्त आहे. तर तसं नाही म्हणजे ह्या मुलांचा वावर सगळीकडे आहे. त्यामुळे एक विश्वास कसा निर्माण होतो आणि आम्ही मोठं काहीतरी करतोय अशातला भाग नाहीये. परंतु त्यांच्यामधला जो आत्मविश्वास आहे, की तुम्ही करू शकता आणि खास करून जी मुलं नापास झालेली असतात किंवा ज्यांना म्हटलेलं असतं, की हे काही करू शकत नाही किंवा मस्ती करणारे असतात.
अशी जी मुलं आहेत ती सहवासामध्ये येतात आणि माझे पती राजेंद्र केरकर जे यांचाच हे विचार आणि त्याला जी साथ दिली ती त्यांची आई म्हणजे माझी सासू जिला मी स्वतः आई म्हणते. की ती आणि घरातली सगळी म्हणजे माझ्या नणंदा असू द्या, त्यांचे वडील असू द्या किंवा इतर सगळे जे ह्या सगळ्यांचं सहकार्य याच्यासाठी होतं. त्यामुळे ही सगळी मुलं आमच्या घरामध्ये राहिली. आमच्यातीलच एक झाली. अजूनही आहेत आणि ती शिकत आहेत, वाढत आहे आणि खूप बरं वाटतं. चंद्रकांत शिंदेसारखा विद्यार्थी, की ज्याचं आज नाव सगळीकडे आहे. त्याशिवाय विठ्ठल शेळकेसारखा, शुभदा चारेसारखी विद्यार्थिनी. ही सगळी मुलं म्हणजे बरीचशी आहेत. म्हणजे माझ्या लग्नापूर्वीची आहे, लग्नानंतरची आहेत आणि आताही आहेत. आणि काहीतरी एक समाजात त्या विद्यार्थ्यांनी नाव केलं. हा एक आम्हाला विशेष आनंद आहे आणि विचार घेऊन ती पुढे गेलीत. कारण शेवटी हे सगळं कशासाठी आहे? तर ज्या प्रदेशामध्ये आपण राहतो, त्या प्रदेशाच्या काही समस्या आहेत. मग पर्यावरणाच्या असू दे, लोकसंस्कृतीच्या असू दे, इतर सामाजिक समस्या असू दे, मुलांच्या समस्या असू दे. कुठेतरी त्याची आपल्याला जाणीव व्हायला हवी. ती संवेदना मनामध्ये जागी असायला हवी आणि माणूस म्हणून घडण्याची प्रक्रिया सुरू असायला हवी. एरवी आपण शिक्षण घेतो सगळेच, नोकरीही करत राहतो. परंतु ते सगळं स्वतःसाठी न करता थोडासा भाग जर आपण समाजासाठी दिला, तर त्याचा अधिक आनंद आहे. हा विचार त्यामागे आहे. अरे वाह! खरंच म्हणजे तुमच्या घराला मी आधुनिक गुरुकुल म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. आणि तुम्ही काही ज्योती तेवत ठेवल्या आणि त्यातून ती मुलं आता पुढे जाऊन खरंच समाज मन उजळत आहे. तर अनेक ज्योती हो. प्रज्वलित करण्याचं काम त्यांनी केलं आहे. हो, आता आपले संकेत नाईक हे प्राथमिक शिक्षक आहेत. विविध उपक्रम राबवतात विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक. हो ना, म्हणजे एक विचार घेऊन जाणारा विद्यार्थी, परंतु तो आज अनेक विद्यार्थ्यांना तो विचार देतो. म्हणजे हे आहे, हे महत्वाचं काम असं मला वाटतं. मॅडम तुमच्या संशोधनाच्या किंवा लेखनाच्या निमित्ताने तुम्ही अनेक ठिकाणी प्रवास केलेला आहे. तर त्या अनुभवाच्या गाठोड्यातून एखादी आठवण अविस्मरणीय अशी? एकच आठवण सांगणं तसं मला खूप कठीण वाटतं, की एवढा प्रचंड मोठा आवाका गाठोडा आहे. आहे. मोठं गाठोडं आहे. त्यामुळे ते कसं शोधू आणि कसं काढू हा एक प्रश्न आहे. पण तरी सुद्धा 1-2 प्रसंग मी तुम्हाला सांगेन. की एक म्हणजे माझं विस्मृतीचं पुस्तक जे आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये मी लोकसंस्कृतीतील वस्तू ज्या आहेत, हं. ज्या विस्मृतीच्या उंबरठ्यावर जाणार होत्या, त्या वस्तूंचं फोटो काढले आणि त्या फोटो फोटो माझ्या पुस्तकामध्ये आहेत आणि माहिती जी समाज जीवनाच्या अंगाने मी घेतलेली आहे. ती माहिती त्या माणसांकडे जाऊन ती मिळते, की हे सगळं करत असताना तो प्रवास काही साधा नव्हता. म्हणजे खूप कठीण असा प्रवास होता तो आणि त्या प्रत्येक प्रवासामध्ये एक-एक अनुभव मला आलेला आहे. म्हणजे इथं काय झालंय, की ज्या गावामध्ये मी गेलेले आहे, ज्या माणसापर्यंत मी पोहोचलेले आहे, तिथं माझं एक कुटुंब तयार झालेलं आहे. माझ्या पुस्तकाच्या पहिल्या पानावरच ते मी फोटो दिलेले आहेत. त्या 4 व्यक्तींचे, की त्या व्यक्तींचं महत्त्वाचं योगदान आहे. ज्यामध्ये आमचं बाबली परब म्हणजे तातो, जिथं मी ज्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये शिकवत होते, तिथं तो पिऊन होता. त्याच्यानंतर इब्राहिमपूरचे मसे गावस, त्याचबरोबर आमच्या गावची सुभद्रा अर्जुन गावस, माझे पती आणि माझी सासू. म्हणजे ह्या सगळ्यांचं त्या पुस्तकामध्ये महत्त्वाचं योगदान कारण प्रचंड प्रवासावर आधारित असलेलं आणि अनुभवावरती आधारित असलेलं हे पुस्तक आहे. तर बोरबी जी आहे, पावसाच्या दिवसात शेती करत असताना, ज्याला आम्ही आमच्या इथं पेडण्यामध्ये इरली म्हणतो. त्या इरल्याच्या शोधामध्ये आपण गेलो होतो. पण इरलं आम्हाला कुठेच मिळालं नाही. गोव्यात तर सापडलंच नाही. मग तो प्रवास आम्ही कर्नाटकामध्ये केला. कर्नाटकातल्या माण या गावामध्ये पोहोचलो. तिथं बऱ्याच जणांना आम्ही विचारलं, की "तुमच्याकडे आहे का? आम्हाला जरा फोटो काढण्यासाठी हवंय." असंच एका घरामध्ये गेलो होतो. तर तिथे एक बाई होती बसलेली. तिने आमचं बोलणं ऐकलं, पण तिने सांगितलं नाही, की आपल्याकडे आहे म्हणून. मग आम्ही तिथून माघारी वळलो. जरासं मनामध्ये असं वाईट वाटत होतं, की अरे आता फोटो मिळत नाही काय. नंतर ती बाई आमच्याकडे आली आणि "तुम्हाला फोटो हवा आहे का?" तर आम्ही म्हटलं, "होय." मग माझ्या घरामध्ये आहे वरती माळ्यावरती. पण एकच आहे, की माझं घर पावसामध्ये कोसळून गेलेलं आहे. ते माळ्यावर असेल, आता चांगल्या स्थितीत असेल की नाही मला माहिती नाही. असं तिने सांगितलं. आम्ही तिच्या घराकडे गेलो. खरंच ते घर अतिशय म्हणजे अतिशय दयनीय अशी अवस्था झालेली होती आणि तिने सांगितलं, की माझा नवरा अलीकडेच वारलेला आहे. मुलंही तिला कोणी नव्हतं. त्यामुळे शुभदा आमची वरती माळ्यावरती चढली. सगळं तिथं ते धुळीनं माखलेलं होतं. ते आम्ही काढलं, चांगलं स्वच्छ केलं आणि त्याचा फोटो घेतला आणि त्या जी महिला ते सगळं डोक्यावर घेऊन आहे, ती महिलाच त्या फोटोमध्ये घेतलेली आहे. म्हणजे हा एक म्हणजे अशा तऱ्हेने मला शोध घ्यावा लागला, की आमची टीमच जायची बरोबर आणि संपूर्ण दिवसभर ते शोध घ्यावं लागलं. त्या ठिकाणी जाऊन तो फोटो घेणं.
आणि दुसरा एक म्हणजे जो मला पुरस्कारापेक्षा सुद्धा जास्त अशा पद्धतीचे अनुभव, की एकदा मी आशाताई सावर्डेकर यांच्या संजीवन आश्रमामध्ये गेलेले होते आणि तिथं आशाताईंनी मला वेगवेगळ्या महिलांना दाखवलं तिथं वयोवृद्ध महिला तिथं होत्या आणि तिनं माझी ओळख एका महिलेशी करून दिली. तर त्या महिलेनं मला एकदम मिठी मारली आणि रडायला लागली, की "मी तुम्हाला नावानं ओळखत होते आणि तुमचे लेख जे आहे ते मी वाचत होते. मला माझ्या बालपणामध्ये घेऊन जायचे आणि एरवी आपण एकमेकांना भेटलो, की सांगतो, की तुमचे लेख वाचले, चांगले आहेत. परंतु त्या महिलेनं माझ्या लेखांची नावं सुद्धा सांगितली आणि काही कात्रणं तिनं सांगितलं मला, की तुमच्या लेखांची कात्रणं पण काढून देतो आणि ती कात्रणं पण तिनं दाखवली मला. म्हणजे मला तो प्रसंग जो आहे तो मला एखाद्या पुरस्कारापेक्षा नक्कीच. नक्कीच आणि आणखी एकच फक्त सांगते, की ह्या महिलाने म्हणजे एक महिला होती करंजाळे पणजीची. ती मला दर रविवारी फोन करते. सांगायची, की तुमचे लेख मी न चुकता वाचते आणि मी अंथरुणावर आहे. माझं वय 80 वर्ष आहे. पण माझ्या सुनेला मी सांगून जाते, की माझं तुमचं लोकमत जे आहे तो माझ्या उशाखाली आणून ठेव. कारण जोपर्यंत तुमचा लेख वाचत नाही तोपर्यंत मी सुरुवात म्हणजे मला हे खरंच मला एक आतून असं हे झालं, असं गलबलल्यासारखं झालं, की आणि नंतर खूप म्हणजे शशिकला ताई काकोडकर सतत मला सांगायच्या, की खूप सुंदर होता. रमाकांत दहीखलव, कुमार कामत, डॉक्टर म्हणजे अशी अनेक माणसं, दिग्गज माणसं जी ते लेख वाचायचे आणि ह्या सदरानं मला खूप भरभरून आनंद दिला आणि मी मुद्दामहून तुला सांगेन, कारण तो आपला की या क्षेत्रामध्ये हे सदर होतं दैनिक लोकमतमध्ये सुरू आणि त्याच वेळेला राजू नाईक तिथे आलेले होते, जे आता दैनिक गोमंतकचे संपादक आहेत आणि त्यांना आपल्या वर्तमानपत्रासाठी एक सदर हवं होतं, लोकसाहित्याशी निगडीत असलेलं आणि त्यांनी मला लिहायला सांगितलं होतं, की सदर लिही म्हणून आणि त्यांना ते पूर्वी भुताखेतांची अशा पद्धतीचे ते सदर हवं होतं आणि अतर्क्य म्हणून काहीतरी अनाकलनीय जे लोकमनात दडलेलं असं त्यांनी सांगितलं. आता त्यावेळी काय मी सदर लिहायलाची सुरुवात केली नव्हती. नवीनच माझी ही सगळी लेखनाची सुरुवात होती. मी कधीच सदर लिहिलं नव्हतं. पण ते मला म्हणाले, की "तुलाच लिहावं लागेल आणि तूच लिहिशील ते." तर मला त्यांनी बोलायची संधीच दिली नाही. त्यामुळे ते काय करू हा माझ्यासमोर पेच होता. परंतु त्या निमित्तानं मी पुढे म्हणजे लोकसाहित्याचा जो प्रवास आहे त्याची सुरुवात ही अशी झाली आणि मग ते मी लेखमाला माझी बरीच वर्ष चालली. विस्मृतीच्या उंबरठ्यावर. आणखी सुद्धा 2 पुस्तकं होतील एवढे लिखाण आहे माझ्या संग्रहिते. तर असे हे प्रसंग खूप मोठ्या प्रमाणात झाले. मला वाटलं, की अरे फक्त एकच झालं, की हे पुस्तक ज्यावेळी प्रकाशित झालं त्यावेळेस कोविड कालखंडाची सुरुवात झाली. आणि तरीसुद्धा ते बऱ्यापैकी सगळीकडे पोहोचलं. त्या पुस्तकावर एक छोटंसं नाटकही आम्ही केलेलं होतं. ते अनघा देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेलं होतं. खूप प्रवास झाला या निमित्तानं. वेगवेगळ्या मुलाखती या निमित्तानं झाला. इंग्रजीमध्येही हेता पंडित आमच्या त्याचा अनुवाद करत आहेत. वाह! हिंदीमध्येही या पुस्तकाचा अनुवाद झालेला आहे. तर असं हे खूप मला या पुस्तकाने म्हणजे प्रसिद्धी दिलेली आहे आणि खूप लोकांपर्यंत ते पोहोचवलेलं आहे, हे पुस्तक. एक संचित रूपात ते हां, माहिती संचित आणि म्हणजे एक महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये माझं एक घर निर्माण झालं असं मला वाटतं. ह्या निमित्ताने मी भरपूर फिरलेले होते. अनुभव घेतले आणि काही-काही विषय तर लोकांनी दिलेले आहेत. हां. की "अरे, तुम्ही हा लिहिलात ना?" असंही आहे. म्हणजे जात्यावरचं मी लिहिलं ना, मग म्हणाले, "आमच्याकडे जात्याला अमुक म्हणतात, आमच्याकडे अमुक आहे. मग तुम्ही हे गाणं लिहिलं ना, आमच्याकडे अमुक गाणं आहे." म्हणजे हे जे आहे ते या लोकसंस्कृतीमध्ये होताना दिसतं. कारण एरवी आपण जे साहित्य लिहितो, ते इतर लोकांना तेवढं माहिती नसतं, जे अनाक्षर आहेत ते. परंतु ह्या जात्याविषयी असू दे, पाटा वरवंटा असू दे, एखादी टोपली असू दे, एखादं मुसळ असू दे, डोलीमाण असू दे, इथं सगळ्या महिलांचं भावविश्व जोडलेलं असतं. कारण ज्या महिला आता 60 किंवा त्याच्याही पेक्षा वरच्या आहेत, त्या महिलांनी हे सगळं स्वतःच्या बालपणामध्ये अनुभवलेलं असतं. आणि त्यामुळे त्यांचं ते जे आत्मीयता आहे, त्या आत्मीयतेपोटी ते जास्त म्हणजे जास्त लिहावंच लागलं नाही मला स्वतःचे शब्द. ते बोलत असायचे, ते बोलणं ऐकून तेच शब्दबद्ध केलंय. आणि त्याच्यामध्ये तो एक गोडवा निर्माण झाला. म्हणजे त्याच्याशी निगडीत असलेली गाणी तिथं आली. समाज जीवनामध्ये त्याचं स्थान काय आहे? कौटुंबिक जीवनामध्ये त्याचं स्थान कोणतं आहे? धार्मिक स्तरावरती त्याला कसं योगदान दिलेलं आहे? कारण एक साधं आहे का म्हणजे मुसळ घेतलं. मुसळ एरवी वायनामध्ये कांडण करण्यासाठी होतं. पण त्या मुसळालाच त्यांनी काय केलेलं आहे? देवत्व प्रदान केलेलं आहे. आणि ते मुसळ नृत्यामध्ये आहे. ख्रिश्चन समाजामध्ये जे चांदोरला मुसळ नृत्य त्याच्यामध्ये आहे. तुम्ही जर वेळीप समाजामध्ये गेला तर दिवाळीच्या दिवसामध्ये त्या मुसळाचं म्हणजे गुरांना आतमध्ये घेण्यासाठी मुसळाचा उपयोग केला जातो. म्हणजे आपल्या ठिकाणी सुद्धा आपण बघितलं
तर मुसळ किती आपल्या लग्नामध्ये लग्न. वगैरे खूप महत्वाचं म्हणजे कसं त्याने अगदी पूर्णपणे म्हणजे एखाद्या वस्तूचा वापर हा फक्त आपल्या स्वयंपाकघरामध्ये नाहीये. फक्त आपल्या कुटुंबापुरता मर्यादित नाहीये. तर त्याच वस्तूला धार्मिक स्थान कसं द्यायचं? सांस्कृतिक रूप कसं द्यायचं? समाज मनात ते कसं रुजवायचं? याचाही विचार कल्पकतेने या लोकसंस्कृतीतील लोकमानसाने केले आणि ते मला खूप मोठं वाटतं. म्हणजे आम्ही म्हणतो अक्षर आपल्याला ओळख आहे म्हणून आपण शिकलेले म्हणतो, पण त्यांना अनुभवाचं शहाणपण आहे. जगण्याचा आनंद त्यांच्याकडून आपण शिकू शकतो आणि जगण्याचं शहाणपण तर कुणाकडून घ्यायचं तर या लोक परंपरेतून, या लोकसंस्कृतीतल्या लोकमानसाने ते खूप वेगळ्या पद्धतीने जतन करून ठेवलेलं आहे. आणि तो खरंच मला खूप असं शिकायला मिळालं त्यांच्या सहवासातून, त्यांच्या बोलण्यामधून. त्यांची कारण ते जसे सांगायचे तसे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचायचो. आता मगाशी एक प्रश्न की काय आणखी एकच फक्त अविस्मरणीय प्रसंग मी सांगेन, जो मला सांगणं क्रमप्राप्त आहे, की काणकोणला जायचं होतं आणि काणकोणच्या वेळीप समाजाकडून आम्हाला ती माहिती मिळवायची होती आणि आमचे पुतू गावकर म्हणून तिथले आपले सांगलीचे नेत्रावळीचे पुतू गावकर त्यांनी आम्हाला तिथपर्यंत नेलं. काणकोणलाही नेलं. नंतर त्यांनी सांगलीला नेलं आणि सांगलीमध्ये त्या महिलांकडून मला गाणी त्यांनी सांगितले, की अमुक एका वेळेमध्ये या. परंतु योगायोगाने आम्हाला तिथं उशीर झाला पोहोचायला आणि रात्रीच्या 11:30 नंतर आम्ही पोहोचलो. खरं तर जाण्याची इच्छा नव्हती कारण अरे, एवढ्या रात्री लोकांना कसं उठवायचं? परंतु पुतूभाऊ त्यांनी लोकांना तिथं सगळं स्वतःचं एक नातं तयार करून ठेवलेलं होतं. त्यांनी सांगितलं, "काही नाही, जायला हवं." आणि आम्ही तिथं 11:30 वाजता कारण त्या महिला रानातून तिन्ही सांजेला आलेल्या होत्या. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचं जेवण केलं, सगळं स्वयंपाक वगैरे सगळं करून, काम करून त्या झोपी गेलेल्या होत्या. आम्ही गेलो होतो तर अगदी सगळ्यांची घरं बंद होती. आम्हाला कसंसच वाटत होतं, पण पुतूभाऊने सांगितले, "नाही, त्या देणार." त्यांनी उठवलं आणि अक्षरशः त्या महिलांनी रात्री 12 वाजता आम्हाला नृत्य घालून दाखवलं. अरे! म्हणजे आम्ही कल्पनाही करू शकत नाही, की मी जर त्या जागेवर असते तर काय केलं असतं? असं मला म्हणजे एवढा आनंद त्यांना आहे. ते देण्यामधला तो आनंद फक्त घेणाऱ्याचेच हात हवे आहेत. असं मला असे अनेक प्रसंग आले मला. म्हणजे खूप वर्षापूर्वी गेल्यानंतर काणकोणच्या काही भागामध्ये मीच सुद्धा नव्हते. हं. म्हणजे असे अनेक प्रसंग आलेले आहेत. त्यामुळे मी स्वतः समृद्ध होत गेले असं मला वाटतं. तुम्ही मगाशी बोलताना उल्लेख केला एका सदराचा, अनाकलनीय. आणि हे सध्या सदर तुमचं चालू हो. आहे आणि खूप छान-छान लेख वेगवेगळ्या ग्रामदेवतांबद्दल, जागीकारांबद्दल हां. आम्हाला वाचायला मिळतं त्यातून. तर मला तुम्हाला विचारायचं आहे, की ह्या सदराची संकल्पना कशी सुचली आणि हे सगळी तयारी तुम्ही कशी करता या सदरासाठी? आता आपल्याला माहितीच असेल, की तुम्ही लिहितेस, वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये लिहीत असं. तुझं हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्यामुळे वर्तमानपत्रामध्ये जेव्हा लिहिलं जातं, तेव्हा बऱ्याच वेळा संपादक मंडळी जी असतात ती सांगतात, अमुक एक विषय आम्हाला लिहायला हवा. म्हणजे तसंही झालं. दैनिक गोमंतकमध्ये माझं हे सध्या सदर सुरू आहे. संपादकांच्या मार्फत माझ्यापर्यंत आलं आणि त्याच्यानंतर मी जेव्हा असे विषय घेते, तेव्हा मी चर्चाही करते माझ्या नवऱ्याशी आणि त्यानंतर हा प्रवास सुरू झाला. कारण स्वतःला प्रत्येकाला बघा, की कहाणी, गोष्ट असं म्हटलं, की आपल्याला ती खूप भावते आणि ती खूप आवडते आणि ह्या गोष्टीविषयीची जाणीव मला होती थोडीफार. कारण अगदी लहान वयामध्ये आणि नंतर म्हणजे वडीलही सांगायचे भुताखिताच्या गोष्टी. आपली आजी होती ते आणि पूर्वी लोक सांगायचे बघा, शिसुडी दाखवतो किंवा कर कसा आवाज करतो, रात्रीच्या 12 नंतर जायचं नाही. आणि आपल्या इथं जसे एक वेगवेगळे विधी करतात बघा. आणि त्या विधीच्या माध्यमातूनही त्याचं सांगितलंय, की आमच्या घराच्या मागे म्हणजे माझ्या माहेरी कुमियाचं झाड आहे किंवा राष्ट्रोळी आहे किंवा म्हणजे असे वेगवेगळे जे आहेत ते त्याबद्दल एक कुतूहल होतं. पण जसं मी सुरुवातीलाच म्हटलेलं होतं, की हे सगळे लिखाणाचे विषय आहेत. या बाबतीत नव्हतं. पण नंतर आत्ता ते लक्षात आलं, की अरे ह्या गोष्टी लोकांना आवडू शकतात आणि आपण काय केलेलं आहे म्हणजे माझ्या लिखाणाचा जो एक मुख्य भाग आहे, तो म्हणजे समाजभान येणं आणि समाजामध्ये थोडीशी तरी जागृती होणं. ती संवेदनशीलता निर्माण होणं. आता पर्यावरण म्हणजे माझे पती जे आहेत ते पर्यावरणाशी निगडीत असलेले आहेत. पर्यावरण संरक्षण हा त्यांचा श्वास आणि ध्यास आहे. आणि आम्ही जर बघतो, की साधारणपणे आम्ही या झाडांची पूजा करतो. समाजात मी बघितलंय, की पूजा करतात. वेगवेगळे सण-उत्सव त्या निमित्ताने साजरे करतात. आणि त्या मोठ्या समजा वडाचं झाड असेल किंवा पिंपळाचं झाड असेल किंवा कोणतंही जांभळाचं वगैरे, तर त्याला असं पेड बांधतात. सिमेंट काँक्रीटनं पेड बांधतात आणि त्याला बंदिस्त करून टाकतात आणि ते पेड उजवण्याचा म्हणून एक विधी केला जातो. म्हणजे आम्ही
आत्ताची स्वतःला सुधारलेली पिढी म्हणतो, ती काय करतो, की जेव्हा देवाची पूजा करतो, तेव्हा मला वाटायला लागलं, की आम्ही कर्मकांड करतोय. पूर्वीच्या जुन्या माणसांना आम्ही अंधश्रद्धाळू म्हणू किंवा त्यांनी हे सगळं केलेलं आहे, अंधश्रद्धाळूपणाला केलेलं आहे. परंतु जेव्हा हा अभ्यास करायला मी सुरुवात केली, तेव्हा लक्षात आलं, की त्या लोकांनी अंधश्रद्धाळूपणाला केलं नव्हतं. अंधश्रद्धाळूपणे आम्ही वागतो. त्यांनी काय केलं तर वडेश्वराचं झाड म्हणजे वडाचं झाड हे टिकायला हवं. ते वडाचं झाड आपल्याला प्राणवायू देतं आणि ते टिकायला हवं. कोणी मारता कामा नये म्हणून एक धार्मिक भय घातला आणि वडाच्या झाडाला वडेश्वराच्या रूपामध्ये पूजलेलं आहे. मग जांभळाचं झाड असू दे, काजऱ्याचं झाड असू दे किंवा आणखी कोणती झाडं असू दे. या सगळ्याला जांभळेश्वर, काजरेश्वर, झरेश्वर, कुमिया ही सगळी जी नावं आहेत किंवा घोडे कोण असतील किंवा आणखी ही सगळी जी नावं आहेत, ती नावं त्यांनी राखून ठेवण्यासाठी म्हणून केली. घोडेकोंड नावाने पाण्याचा एक अथांग डोह हां. जो लोकमानसाने राखून ठेवलेला होता. तिथं त्यांनी सांगितलेलं आहे, की चपला घालून तिथपर्यंत जायचं नाही. अस्वच्छता तिथं करायचं नाही. कसलाही केर-कचरा टाकायचा नाही. हे लोकमानसाने लोकपरंपरेमध्ये लोकांना धार्मिक भय घातला. आणि सांगितलं असं केलं तर देवाकडून कोप होईल, हां. त्रास होईल. बरोबर. तिथं मग त्याच्याशी निगडीत काहीतरी कथा त्यांनी रचल्या. त्या कथा लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवल्या हां. आणि त्या कथावरती परंपरेने विश्वास ठेवून लोकांनी तसं केलेलं आहे. आज जर आपण बघितलं तर घोडेकोणाच्या नावानं जे काही राखून ते लोक अस्वच्छ करतात. तिथं दारू पिऊन धिंगाणा घातला जातो. तिथं प्लास्टिकचा कचरा आपल्याला दिसतो. बडेश्वराचं झाड कापून तिथं एखादी घुमटी केलेली दिसते. म्हणजे हे सगळं जेव्हा माझ्या मनामध्ये आलं, तेव्हा लक्षात आलं, की अरे हे काहीतरी वेगळं आहे. आणि जेव्हा प्रत्यक्षात जुन्या जाणत्या लोकांकडे जाऊन भेटलो, त्यांच्याशी बोललो, तेव्हा लक्षामध्ये आलं, की हे त्यांनी अंधश्रद्धाळूपणाने केलेलं नव्हतं. तर नैसर्गिक तत्व अबाधित ठेवण्यासाठी हे त्यांनी केलेलं होतं. कारण त्यांना पक्कं माहिती होतं, कारण ही सगळी अशा सगळ्या लोकांची जीवनशैली जी आहे, ती निसर्गसन्मुख जीवनशैली होती. ज्या मातीनं, ज्या झाडापेडाने, ज्या निसर्गाने आमचं जगणं अधिक सुखकर केलं. झाडाने आम्हाला श्वास दिला. या मातीनं आम्हाला धान्य रुजवण्याची शक्ती दिली. त्याच्यामुळे आम्ही पोट भरतो. मग त्या निसर्गाशी आपण कृतज्ञ कसं व्हायचं? तर त्याच्याशी कृतज्ञता राखायला हवी. हा विचार आमच्या जुन्या जाणत्यांनी केला आणि म्हणून त्यांनी या झाडाला अशा देवत्वाच्या माध्यमातून देवराईसारखी संकल्पना ही त्यातूनच आलेली आहे. पाण्याचे जे स्रोत आहेत, ते स्रोत टिकवून ठेवण्यासाठी असा प्रकार झालेला आहे. झाडं मोठमोठी आहेत आणि झाडाचं असं जे देवसाराच्या संकल्पना ज्या आहेत, त्या जास्तीत जास्त झाडांशीच निगडीत आहेत. झाडावरतीच तो देवचार बसतो. तो काय करतो? कोणाची हानी करत नाहीये. तर त्या गावातील सीमांचं रक्षण करतो. चुकला मागलेला जर एखादा कोणी असेल, वाटसरू असेल, तर त्याचं नाव जर घेतलं, तर तो बरोबर त्याला जागेवरती आणून सुटतो. त्याला जर काही वाईट म्हटलं किंवा तिथं त्या जागेवरती अस्वच्छता केली, तर कुठेतरी तो त्याला काहीतरी एक त्याला सूचना म्हणून देतो. गर्भित अशी धमकी देतो तो. पण कोणाचंही वाईट करायचं नाही, हे त्यानं ठरवलेलं असतं. म्हणजे हे काय आहे, ही जेव्हा भीती असते माणसाला, की माझ्याकडून काही चूक घडली, माझ्याकडून काही आगळीक घडली, तर कुठेतरी काही धोका पोहोचू शकतो. आणि ही भीती असते तेव्हाच कुठेतरी आपण त्याच्यापासून दूर राहतो. मला वाटतं अशा पद्धतीनं त्यांनी हे सगळे म्हणजे समाजामधील हा जो निसर्ग आहे आपला, तो निसर्ग राखून ठेवण्यासाठी समाज मनाने केलेली धडपड आहे. म्हणजे जसं मी त्याच्यामध्ये ती तयारी करण्याची, आता काय करायचं? तर हे जे विषय आहेत, ते विषय घेत असताना जास्त आपल्याला त्रास पडत नाही. कारण काय? तर हे लोकांच्या जवळचे विषय आहेत. हृदयाच्या जवळचे विषय आहेत. त्यामुळे एक विषय आला, की एक फोन येतो, की "अरे, आमच्या घराकडे पण असंच आहे. तुम्ही आमच्याकडे या ना." तुमच्याकडे. हां, आमचंही तुम्ही लिहून घ्या. म्हटल्यानंतर आपोआपच ते कळतं आणि खूप रोचक आणि रंजक आहे. हां. आणखी एक मला वाटत होतं, की गोव्याविषयी खूप म्हणजे बाहेर जेव्हा आपण जातो आमच्या प्रदेशाच्या बाहेर जातो, तेव्हा बरेच जण म्हणतात, की गोवा असा, गोवा तसा, तिथं फक्त गळा आहे आणि काय काही नाही. मग त्या निमित्तानं आपली ही संस्कृती किती वैभव संपन्न आहे, किती श्रीमंत आहे, हे सगळं दुसऱ्यापर्यंत पोहोचायला हवं. आपल्या या भूमीचा अभिमान बाळगायला हवा, तेही त्या निमित्तानं आहे. आणि हे देवत्व आहे, परंतु त्या देवत्वामध्ये समाजभान आहे. हं. ते आंधळेपणाने आपण त्याचं अंधानुकरण करता कामा नये. तर त्याच्यामागे शास्त्रीय कारण काय आहे? त्याच्यामागचं विज्ञान कोणतं आहे? आणि समाजामध्ये ते का महत्वाचं आहे? आणि आजच्या मुलापर्यंत ते का पोहोचवणं गरजेचं आहे किंवा आजच्या पिढीपर्यंत? हे त्याच्यातून गेलं पाहिजे. म्हणजे जुन्या संकल्पना सगळ्याच अतिशय चांगल्या आहेत असं नाही. परंतु जुन्यामधून जे काही चांगलं तत्व आहे, वैज्ञानिक तत्व आहे, ते आपण धारण करून जेव्हा पुढे जातो, तेव्हा आपल्या लक्षामध्ये येतं की हे महत्वाचं आहे.
कारण शेवटी माती, संस्कृती, निसर्ग हे जगण्याचे घटक आहे. त्यांच्यापासून जर आपण विलग झालो, आज आपण बघतोय कशी परिस्थिती आहे ते. म्हणजे काही गोष्टी कळतात पण वळत नसतात. तर हे आपल्या परीनं कुठेतरी टिकावं, राहावं, लोकांपर्यंत पोहोचावं, जेणेकरून नवीन पिढीनं जर वाचलं, तर कदाचित त्यांच्याही मनामध्ये हे विचार निर्माण होतील ह्या संरक्षणाचे. म्हणून हा विचार आहे. खूपच छान. आणि यापुढे सुद्धा अशा अनेक सदरांसाठी किंवा अशा अनेक विषयांसाठी तुम्हाला शुभेच्छा. अ, आणखीन एक प्रश्न माझ्या मनात आहे, की तुम्ही स्वतः शिक्षिका आहात आणि अनेक विद्यार्थी तुमच्या घरी राहून शिक्षण घेत असतात. तुम्ही मगाशी आपण बोललो आहोत त्याच्याबद्दल. पण तुमची मुलगी जी आहे समृद्धी, तिला तुम्ही आणि सरांनी मिळून शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला. तर आत्ताचं जे युग आहे ते खरं तर स्पर्धात्मक आहे. अगदी लहान मुलांना लहान-लहान मुलांनाही पालक अगदी स्पर्धेत असल्यासारखे तयार करत असतात. तर त्या पार्श्वभूमीवर तुम्ही हा असा निर्णय घेण्याचं धाडस कसं केलं म्हणजे? हं, खूप चांगला आहे तुझा प्रश्न. एक म्हणजे खरं तर हे धाडस मी अजिबात केलं नाही. हा विचार माझ्या नवऱ्याचाच आहे. त्यांनीच माझ्यामध्ये हा विचार माझ्यापर्यंत पोहोचवला. जेव्हा त्यांनी मला सांगितलं, तेव्हा खरं तर मी स्वतः पहिल्यांदा तयारच झाले नव्हते. हे आणि असं काही असतं. कारण सगळा प्रवाह जो आहे, त्या प्रवाहाबरोबर जाण्याची आपल्याला सवय आहे आणि हे पूर्ण प्रवाहाविरोधात हं, म्हटल्यानंतर हे कारण दोघेही आम्ही शिक्षक. हं. पहिल्यांदाच विचार आला माझ्यासारख्या आईला माझ्या विचार आला, की "अरे, हे असं केलं तर लोक काय म्हणतील?" हो. ते विचारतील. आपण दोघेही शिक्षक झालेले आहे. आपण शिकलेले आहेत आणि मुलीला तो आनंद देत नाहीये. आणि दुसरं म्हणजे शिक्षणाचा हक्क आहे ना मुलाला. हो. म्हटल्यानंतर हे असं कसं? म्हणून मी त्याला पहिल्यांदा जरा माझ्या परीनं विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्यामुळे म्हणजे एखाद्या व्यक्तीला म्हणजे स्वतःचं मत जर असेल, स्वतःचा चांगला विचार असेल, तर समोरच्याला तो कसा पटवून द्यायचा, हे एक वेगळं कौशल्य आहे. त्यामुळे त्यांनी व्यवस्थित म्हणजे त्यांनी कुठेही मला मी विरोध करते, मी नको किंवा मला करायलाच हवं, असं स्वतः हेका धरला नाही, की तुला पाहिजे असेल तर. हं. परंतु मी काय सांगतो ते तू ऐक आणि त्याने मला व्यवस्थितपणे सगळं समजावून सांगितलं. मग मीही विचार केला आणि मला तो विचार पटला आणि त्यानुसार नंतर तो विचार फक्त त्यांचा राहिला नाही, तर माझाही झाला. नंतर ती खूप छोटी होते म्हणजे जन्मापूर्वीपासूनच हा विचार केला होता. हां. परंतु जन्म झाल्यानंतर, नंतर तीही खूप छोटी होती. छोट्या वयात तिलाही काही वाटलं नाही. परंतु सगळ्यांनी ज्यांना-ज्यांना कळलं, मग ते नातेवाईक असो, घरची माणसं असू दे, लांबची असू दे, सगळ्यांनी म्हटलं, की "तुम्ही जे काही करताय, पूर्णतः चुकीचं करताय." त्या मुलीला उद्या शाळेतील वातावरण मिळणार नाही किंवा असं होणार, तसं होणार, बरंच काहीतरी सांगितलं. प्रसंगी ताण यायचा, परंतु नंतर लक्षात आलं माझ्या, कारण ह्या सगळ्या समाजमध्ये किंवा शिक्षण प्रक्रियेमध्ये मी होते. शेवटी आपल्याला शिक्षण म्हणजे काय वाटतं, की आत्ताची जी शिक्षण प्रणाली सुरू आहे, की पहिल्यांदा तुम्ही पाठांतर करा, नंतर परीक्षा द्या आणि त्याच्यामध्ये जशी पर्सेंटेज येईल, त्या पद्धतीने तुमची हुशारी असते. मग तो गुण घेणारा जो व्यक्ती आहे, जो विद्यार्थी असतो, त्याला भलेही बाकी काही माहिती नसलं तरी चालेल किंवा जीवनाचं जे एक भान असायला हवं तेही नाही, अनुभवातून काही शिकायला हवं तेही नाही तरी चालेल. म्हणजे मला माहिती आहे, की मी जेव्हा वर्गात माझं कविता शिकवते किंवा एखादा धडा शिकवत असते, तेव्हा जर समजा माझी कविता एखाद्या मुलानं ऐकली नाही, तर आपलंच भलतंच काहीतरी करू लागला. एखादं चित्र काढू लागला मी कविता शिकवत असताना किंवा आणखी काहीतरी कथा लिहू लागला किंवा बाहेर बघू लागला, हसू लागला, नाचू लागला. तर एक शिक्षक म्हणून वर्गात मला राग येतो. म्हणजे मी माझंच एक उदाहरण देत नाही, तर एक शिक्षक या नात्याने जेव्हा आपण वर्गामध्ये, "अरे, मी कविता शिकवते, तर तू ऐकत नाहीये, तू तुझं चित्र काढतोस, हे चुकीचं आहे." आणि त्यावेळी मुलांच्या मनामध्ये काय निर्माण होतं, की "अरे नाही, शिक्षक सांगतायत तेच बरोबर आहे, की मी चित्र काढणं चुकीचं आहे." आणि त्यावेळी तो आपलं चित्र तिथं बंद ठेवतो. त्याला कविता सुचली असेल, तर ती बंद ठेवतो. बाहेर एखाद्या खिडकीतून बघत असताना एखादी चिमणी दिसत असेल, तर त्याला बघणं तो बंद करतो. म्हणजे इथं त्याची क्रिएटिव्हिटी जी आहे, ती स्टॉप होते. म्हणजे बंद पडते. त्याला वाटते, की शिक्षक जे सांगतायत, जे प्रश्न देतायत, जे उत्तरं लिहून देतायत, तेवढीच पाठ करायची, तीच लिहायची परीक्षेमध्ये, मार्क घ्यायचे, पर्सेंटेज आहेत, तेच हुशार. म्हणजे ह्या पठडीतलं शिक्षण जे आहे, ते हळू माझ्या लक्षामध्ये यायला लागलं आणि मग ठरलं, की असं नाही, की मी एक व्यक्ती आज मी मराठी हा विषय शिकवते. पण मला जर तुम्ही सांगाल, की तुम्ही लोकनृत्य करून दाखवा, मी दाखवू शकते. इतरांना शिकवू शकते. जेवण चांगल्या प्रकारे करू शकते. इतर बाकीच्या गोष्टी मी सांगू शकते ना. माझा विषय वेगळा आहे, परंतु माझ्या अंगामध्ये इतर ज्या कला आहेत,
त्या कला त्या अनुषंगाने आपल्या बाहेर येत नसतात. जेव्हा आपण त्या विशिष्ट अंगाने पुढे जातो तेव्हा. आणि हे आपल्या मुलीच्या बाबतीत होऊ नये. तिला एक नैतिक भान यायला हवं. तिच्या ठिकाणच्या तिला वाटायला तिला जेव्हा वाटतं, की आता मला नृत्य करायला हवं. आता मला चित्र काढायला हवं. आता मला हार्मोनियम वाजवायचे आहे. आता मला फिरायचं आहे सायकलीवरून. आता मला फोटोग्राफी करायची आहे. आता मला वाचन करायचंय. केरी या गावात तुम्ही राहता. सह्याद्रीच्या कुशीत मादेई आईच्या जवळ. समजा एक असा प्रसंग आहे, की तुम्ही त्या म्हादई आईच्या जवळ गेलात. नदीकिनारी आहात, शांत जागी आहात, बसलेला आहात आणि तुम्हाला बाजूला तुमच्या एक अशी एखादी व्यक्ती हवी आहे, ज्याशी तुम्हाला तुमच्या मनातलं बोलायचं आहे. काहीतरी मोकळेपणाने सांगायचं आहे. ते कुठेतरी सांगायचं राहून घेऊन. तर ते काय असेल? म्हणजे माझे वडील, की ज्यांनी लहानपणापासून म्हणजे साधं जे जवळ घेऊन गाणे म्हणून दाखवले, नाट्यगीतं म्हणून दाखवले आणि त्यांना कला आणि संस्कृतीची प्रचंड आवड. ते नाट्य दिग्दर्शन जेव्हा करायचे, तेव्हा रात्र-रात्रभर मी त्यांच्या सोबतीनं राहायचं आणि आत्ता मी जेव्हा कला आणि संस्कृती क्षेत्रात काम करते, तेव्हा मला सतत त्यांची आठवण येते, की माझे दादा असायला हवे होते. दादाने मला बघायला हवं होतं. मी एका सर्वोच्च अशा ठिकाणी आहे कला आणि संस्कृतीच्या खात्यामध्ये. म्हणजे त्या अनुषंगाने कला आणि संस्कृती मध्ये मी काम करते आहे. हे सगळं माझ्या दादांनी बघायला हवं होतं. एवढा तोडीचा तो माणूस होता. पण ते नाहीत. ही आठवण जेव्हा होते तेव्हा मन व्याकुळ होतं. परंतु ते हवेत बाजूला. त्यांना मी सांगणार होते, "बघ दादा, तुझा वारसा मी पुढे नेते. तुला कलेची आवड आहे, तुला नाटकाची आवड." नाटक नाही केलं. एकदा दोनदा नाटकात पार्ट घेतलेला होता. परंतु अ, त्यांची जी बोलण्याची शैली होती किंवा त्यांचा जो काही थोडा स्वभाव आहे, त्यांचं थोडं ते माझ्यामध्ये आलंय असं मला सतत वाटते. त्यामुळे ते हवे होते. असं हे जाणीव तर आहे. मॅडम तुमच्याशी संवाद साधताना आणि इतरही तुमच्या कार्याशी परिचित आहेत. त्यामुळे ही माहिती आहे, की तुमच्या कार्याचा आढावा हा खूप मोठा आहे. अ, तुमचं जे अनुभवाचं म्हणा किंवा ज्ञानाचं, तुमच्या माहितीचं गाठोडं हे खूप मोठं आहे, जसं आपण मगाशी म्हणालो. त्यातून काही असं तुमच्याकडून उलगडून घेता आलं, याचा मला आनंद आहे. आणि तुम्हालाही विचारायला आवडेल, की तुम्हाला आमच्याबरोबर हा संवाद साधताना कसं वाटलं? खरंच मला खूप आनंद झाला. एक महत्त्वाचं म्हणजे मला माझ्या माहेरपणाचा आनंद इथे येऊन मिळाला आणि दुसरं म्हणजे जे आपल्याकडे जे काही आहे, म्हणजे ते इतरांना सांगावं. म्हणजे मोठेपणासाठी किंवा प्रसिद्धीसाठी नाही, परंतु त्या निमित्तानं मन मोकळं होतं आणि शेवटी जगण्यातील आनंद कण वेचण्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि मला म्हणजे तुम्ही जे प्रश्न विचारले वेगवेगळे, तोच मला परत-परत विचार येतो, की हे सगळं आपण कशासाठी शेवटी करतोय? तर कुठेतरी समाज मनामध्ये हे भान रुजायला हवं, हा त्यामागचा हेतू आहेच. परंतु जे आपलं वाट्याला जगणं आलेलं आहे, तो छोटासा परीघ असतो. त्या छोट्याशा परिघामध्ये जर आपण काही आनंदकण इतरांना दिले, तर आपलंही जगणं उन्नत होतं आणि सभोवतालालाही आपण उन्नत करू शकतो. ही भावना त्यामागे आहे. आणि खरंच मला आणि तुम्ही हे जे काम करत आहात अंतरंगाच्या माध्यमातून, तो एक दस्तावेज कसा आहे. कारण आपल्या आजूबाजूच्या माणसामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. ते टिपून त्यांना इथपर्यंत घेऊन येऊन त्यांच्याशी वार्तालाप करणं, हे तसं साधं नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला एकदम ते दृश्य स्वरूपात दिसेल, पण त्याच्यासाठी खूप मोठं काम आहे, समस्या आहेत, काही संकटं झेलावी लागतात. हे मला माहिती आहे. त्या क्षेत्रात थोडीशी मी ही लुडबुड केली होती म्हणून YouTubeच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोव्याची लोकधारा म्हणून सदर आहे. त्यामुळे खूप चांगलं काम असं म्हणजे त्या निमित्तानं जे दस्तावेज कसा हे सगळं राहतं, टिकून राहतं आणि हे काम कोणीतरी करणं गरजेचं आहे. ते तुम्ही करत आहात. ते महत्वाचं आहे. खूप धन्यवाद. मी एक शेवटची विनंती करेन तुम्हाला, की या आजच्या भागाची सांगता ही तुम्ही एखाद्या लोकगीताने कराल आणि तुमच्या या पुढच्या सगळ्या कामासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. लोकगीतं असंख्य आहेत. फुगडीची असते, गावणकणी, धालो, जात्यावरची ओवी अशी अनेक लोकगीतं जी मला स्वतःला पाठ आहेत. परंतु जे मला सातत्याने आवडतं कारण ह्या महिला अनाक्षर आहेत, निरक्षर आहेत, परंतु अडाणी नव्हत्या, अशिक्षित नव्हत्या. कारण आज आपण शिकलेलो आहोत आणि कविता करतो आणि त्या प्रसिद्धीस आणतो. परंतु यांच्या अंतःकरणामध्येच काव्य होतं.
आणि त्या कवितेतूनच त्या जगल्या. कारण त्यांच्या ओठावरच्या गाण्याने त्यांचं जगणं सुसह्य केलं. मी तर असं म्हणेन, की त्यांनी भरपूर सोसलं आणि ते सोसलं कोणाच्या बळावर? तर ह्या गाण्यांच्या बळावर आणि त्यांनी जगण्याचं चांदणं केलं. आणि ती ओवी जी आहे जात्यावरची, जी मला स्वतःला आवडते, पुन्हा-पुन्हा म्हणावीशी वाटते, तीच ओवी मी इथं तुम्हाला म्हणून दाखवते. पाऊस घडोघडी, पाऊस घडोघडी, आदो मिरग पाणी करी, मिरग पाणी करी, माऊली चिंता करी, माऊली चिंता करी, लेकी उरल्यो पर घरी, लेकी उरल्यो पर घरी, लेकी उरल्यो पर घरी. लामणी माझे केस, लामणी माझे केस, केस मातेनं वाढइले, केस मातेनं वाढइले. तेलाचे निगे डबे, तेलाचे निगे डबे, डबे बापानं पुरइले, डबे बापानं पुरइले, बापानं पुरइले. जामेर जाम येती, जामेर जाम येती, जामेची निगे कोण परी, जामेच्या निगे कोण परी. भरलेल्या ताटावरी, भरलेल्या ताटावरी, हिगे माऊली याद करी, माऊली माझी याद करी, माऊली माझी याद करी, माऊली माझी याद करी. माहेरपणाची तुम्ही मला आठवण करून दिलीत. माझी आई, माझे वडील या मातीत आल्यानंतर सतत आठवण राहतात, ती तुम्ही आठवण करून दिली. यासाठी मनःपूर्वक आभार.